तिळाचे खुसखुशीत लाडू आणि ते पण हाताने अजिबात वळवले नाही तरी पण किती गोल गरगरीत आहे आणि हे दिसतंच ना. आणि अजिबात हाताला चिटकत वगैरे पण नाही हे लाडू. तर गोल गरगरीत कसे बनवले न हाताने वळवता प्रश्न पडला असेल ना मंडळी. तर मंडळी इथं आहे ना मी तीळ घेतली गावरान आणि गूळ पण घेतला. तर 400 ग्रॅम तीळ आहे आणि 400 ग्रॅम गूळ आहे. जवळजवळ 1 किलोच्या आसपास आपले लाडू तयार होतील. तर काय केलं, पहिले अगोदर ना सुरीने असा गूळ चिरून घेतला बारीक किंवा खिसून घेतला खिसणीने तरी पण चालतं. आणि हे माप तसं मी वाटीचं माप दाखवण्यासाठी. तर 400 ग्रॅम तीळ आणि 400 ग्रॅम गूळ आहे आणि वाटीचं म्हणलं तर 2 वाटी तीळ आणि 2 वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे. तर मंद आचेवर आहे ना तीळ अशी छान भाजून घ्यायची. जोपर्यंत तीळ चटचट उडायला लागत नाही तोपर्यंत समजायचं की तीळ आपली भाजल्या गेली चांगली. चटचट उडायला लागले की मग नंतर काढून घ्यायची. तर एक बाजू मी 2 भाग केले त्या तिळाचे, कारण एकदम तीळ आहे ना भाजल्या गेली नसती, जास्त तीळ होती, म्हणून मी अर्धे अर्धे तीळ करून अशी भाजून घेतली. तर 2 कप आहे ना तीळ भाजून घेतली. तर आता 2 चमचे तूप टाकायचं असतं, पण तूप थोडं जास्तच टाकलं मी छान चव येण्यासाठी. 4 चमचे मी तूप टाकलं आणि 2 कप गूळ टाकला. तर आपल्याला काय करायचं ना, गूळ पण आहे ना मंद आचेवरतीच आपल्याला वितळून घ्यायचा. तर थोडा वेळ लागतो मंद आचेवरती, पण तरीही 2 ते 3 मिनिटात गूळ पटकन वितळला जातो. लाडू कसे वळवले ते पण पुढं मी दाखवतेच. तर आता आहे ना पूर्ण गूळ वितळला गेला आणि गॅस आपण मंदच ठेवलेला आहे. फक्त असं हलवत राहायचं चमच्यानी. गूळ वितळल्यानंतर 1 मिनिटांनी चेक करायचं, पाण्यात थोडे थेंब टाकायचे गुळाचे. तर अजून काही आपला पाक तयार झालेला नाही आहे, अशी तार तुटती आहे, लोंबती. त्यानंतर मी परत 1 ते 1.5 मिनटं त्याला शिजू दिलं गुळाला आणि त्यानंतर पाण्यात टाकलं. 2-3 सेकंदानंतर हात लावायचा, कारण पाण्यामध्ये सुद्धा आहे ना गूळ गरमच असतो, लवकर गार होत नाही. 2-3 सेकंदांनी बघायचं. तर अशी गोळी होती, नरम गोळी होती. एकदम कडक गोळी नाही करायची आपल्याला, नरम ठेवायची. नरम गोळी तयार झाली की आपला पाक तयार झाला. आणि आता अगोदर काय केलं, गॅस अगोदर बंद केला. बंद करून थोडासा पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला आणि पूर्ण सोडा त्यात असा छान एकजीव करून घेतला. जसं सोडा मिसळून त्याच्यात तसं तसं ते ना गुळाचा पाक असा वर वर फुगत जातो, फुग्यासारखा असा फेस फेस येतो थोडा. पण वरती जरी आला तरी अजिबात घाबरायचं नाही. गॅस आपण बंद केलेला आहे अगोदरच सोडा टाकण्यापूर्वी. फक्त त्याला मिश्रणाला एकसारखं हलवत राहायचं आणि एकजीव करायचा. तर आता आहे ना मिश्रण पूर्ण एकजीव करून घेतलं. ताटाला थोडं तूप लावून घेतलं आणि गरम पाणी पण एक पातेल्यात पाणी उकळून घेतलं. त्यावर कढई ठेवली. शेवटपर्यंत आपलं मिश्रण गरम राहील. परत डबल गरम करायची गरज पडणार नाही. थंड झालं तरी पण डबल गरम करता येतं, पण मी एवढे लाडू केले पण मला गरम करायची गरज पडली नाही, का की मी गरम पाणी ठेवलं आणि थोडंसं त्यात तूप लावलं. ताटामध्ये जेवढ्या आकाराचे आपल्याला करायचे तसे गोळे काढून घेतले आणि फक्त हाताने मी एकदा का दोनदाच केलं. आणि नंतर जो फुलपात्र असतो ना पेला, तर त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं तुपाचा हात लावून फक्त हाताने बघा एकदा दोनदाच केलं मी आणि नंतर पेल्यामध्ये टाकून त्याला गरगर गरगर हलवलं. तर बघा बरोबर त्याचा गोल आकार झाला. अजिबात चटके बसत नाही हाताला. हाताला चटके न बसता आपले लाडू असे पटपट तयार होतात. जास्त वळवावं लागत नाही, लवकर लाडू आपले तयार होतात. कढईसुद्धा पुसून निघली. शेवटपर्यंत मिश्रण आपलं गरम होतं आणि काय होतं ना थोड्या वेळाने परत ते थोडंसं क्रेलल्यावानी होतं, तर गोल करून घ्यावं लागतं. तर बघा मंडळी किती फुलपात्रेने आपले गोल गरगरीत लाडू तयार झाले. अजिबात हाताने वळवायची गरज आपल्याला पडलेली नाही आणि चिटकतसुद्धा नाही. आणि सोड्यामुळं काय होतं ना की आपले लाडू आहे ना खुसखुशीत होतात, असे छान हलकीशी जाळी पडती आतमधून. तर किती गोल गरगरीत आपले लाडू तयार झाले. अजिबात हाताने वळवायचं काम नाही आपल्याला. रेसिपी आवडल्यास लाईक करा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.